सो करंटली मला टोटल 3.7 और नियरली 4 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. आणि हे लेक्चर घेण्याचं कारण असं आहे की रिसेंटली मी एक कंपनी चेंज केली किंवा रिसेंटली स्विच केलंय. प्लस ह्याच्या आधीचा सुद्धा एक्सपिरियन्स आहे नोकरीबद्दलचा भरपूर. आणि थोडं एक्स्ट्रा नॉलेज आहे आपलं जे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन असतं किंवा अ, कशा प्रकारे एखाद्या ऍप्लिकेशनचा फ्लो वर्क होतो. नोकरीबद्दल थोडी स्टडी केले त्यामुळे आहे. आणि ऍज अ प्रोफेशनली आय टी इंडस्ट्रीमध्ये येण्याच्या अगोदर मी एक युट्यूबर होतो. युट्यूबवर काम करत होतो. सो त्यामुळे मला कुठल्या गोष्टीची रँकिंग कशी होते किंवा आपला प्रोफाईल कसा जास्त रिक्रुटर पर्यंत जाईल ह्याबद्दल बऱ्यापैकी माहिती आहे. तीच शेअर करेन मी तुम्हाला. छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुम्हाला कळणे गरजेचं आहे. ओके. सो मेन कंटेंट वर येऊया. एक आपण साध्या सिंपल गोष्टींपासून जाऊया अगोदर, की तुम्हाला ज्यावेळी जॉब पाहिजे असेल, जॉब हवा असतो, त्यामध्ये येणाऱ्या गोष्टी म्हणजे ऍज अ तुम्ही फ्रेशर ते कंपनीमध्ये जाण्याच्या मध्ये काही गोष्टी येतात. तिथून स्टार्ट करूया आपण. डायग्राम मी एक बेसिक काढतोय, फक्त समजून घ्या. जर तुम्ही माझा ऐकत राहाल तर तुम्हाला ह्या चौकोन बॉक्स वगैरे त्याचा अर्थ कळेल. ही मी एक कंपनी काढली. एमएनसी घ्या किंवा नॉर्मल कंपनी, कोणतीही कंपनी. आणि आपण लेफ्ट साइडला इकडे समजा तुम्ही आहात. हे तुम्ही आहात, इकडे कंपनी आहे. तर तुम्हाला ह्या कंपनीमध्ये वर्क करण्याच्या अगोदर मध्ये काही गोष्टी येतात. ओके, म्हणजे मीडियम मध्यस्थी येते. सो पर्यंत पोहोचण्यासाठी एक कॉमन गोष्ट आहे, जर कंपनीमध्ये कोणी कामाला असेल तुमचा ओळखीचा मित्र कोणी, एकतर तुम्ही त्यांच्याकडून रेफरन्स घेऊ शकता. ओके. रेफरन्स घेतला तर झाला तुमचा हा डायरेक्ट कनेक्शन झाला. ओके, तुम्हाला कोणीतरी रेफरन्स दिला, तुम्ही तो घेतला, कंपनीमध्ये एचआर ने तुम्हाला इंटरव्ह्यू साठी बोलवलं वगैरे वगैरे. रेफरन्स रेफरन्स हे झाली डायरेक्ट गोष्ट. सेकंड गोष्ट येते ती म्हणजे ज्याच्यावर आता आपण बघणार आहे, की मध्ये काहीतरी एक माध्यम असेल की ज्याच्या थ्रू तुम्ही कंपनीपर्यंत पोहोचा. ओके, म्हणजे कंपनीकडे एखादी ओपनिंग आहे हे तुम्हाला कळेल कसं, जर तुमचं तिथे मित्र नसेल, कोणी नसेल. अशा वेळी काय होतं, मध्ये एक मीडियम येतं. आता प्रत्येकाच्या बाबतीत हे मीडियम वेगवेगळे असू शकतात. मार्केटमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, त्यामधल्या नोकरी, लिंकडिन, आत्ता मध्ये मध्ये नवीन निघाले अपना म्हणून. ओके, अपनाचा मला एवढा एक्सपिरियन्स नाहीये, जो काही आहे तो थोडा वाईट आहे, निगेटिव्ह आहे. जर तुम्हाला इंटर्नशिप करायची असेल तर तुम्ही अपनावर जाऊ शकता. आणि ह्याच्या व्यतिरिक्त बरेच आहेत, भरपूर आहेत मार्केटमध्ये. म्हणजे कचरा झालाय त्या ऍप्लिकेशनचा. त्यामध्ये माझ्या प्रिफरन्सला किंवा मी एकच प्रिफर करेन तुम्हाला, नोकरी. ओके. कारण तुमचे ऍज अ फ्रेशर ज्यावेळी असता, तुमच्याकडे कनेक्शन्स नसतात एवढे की लिंकडिन वरून तुम्हाला जॉब मिळेल. ओके, ह्या दोन गोष्टी तर काम करतात हे मला माहिती आहे, नोकरी आणि लिंकडिन. पण ऍज अ फ्रेशर तुम्हाला लिंकडिन वरून जॉब मिळवण्यासाठी तुमच्याकडे कनेक्शन पाहिजेत, ते नाहीयेत. सो आता आपण नोकरीवर मोस्टली फोकस करणार आहे. ओके, हे मीडियम आहेत. आता मीडियम मध्ये काय होतं की कंपनी ह्या मीडियमवर म्हणजे नोकरीवर एखादी जॉब जो असेल, पोझिशन ओपन असेल, त्याचे ऍड टाकेल, ऍडव्हर्टाइजमेंट. ओके, कंपनीकडून तेवढंच काम आहे. आणि जे जे अप्लाय आलेत, रिझ्युमे त्यांना मिळालेत, जेवढे अप्लाय झालेत त्यामधून कंपनीचा एचआर जो असेल तो फिल्टर करेल. ओके, आणि आता कॉम्पिटिशन जास्त आहे, सो फिल्टर स्ट्रॉंग आहे. हे कंपनीचं काम आहे. आता तुमच्याकडे येणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत, म्हणजे ह्यामध्ये तुमचं काम कोणतं आहे. हा जो मी एक स्क्वेअर काढलाय तसं, ह्या स्क्वेअर मध्ये ज्या ज्या गोष्टी येतील ह्या तुमच्याकडून म्हणजे तुम्हाला करायच्या. ओके, स्क्वेअरच्या बाहेरच्या गोष्टी आहेत त्याच्या आउटकम असतील.
काय होईल ते. सो ऍज अ तुम्ही कंपनीकडे जाण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट काय पाहिजे, एक तर तुमचे स्किल्स. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला तुमचे सगळ्यात अगोदर काय करायचंय, तर तुम्हाला स्किल्स तुमचे वाढवायचे. फर्स्ट गोष्ट तुम्हाला काय करायचं ऍज अ फ्रेशर म्हणून, मी ते पुढे लिहितो. तुम्हाला तुमच्या स्किल्सवर लक्ष द्यायचंय. जेवढे जास्त स्किल्स असतील तेवढे जास्त चांगले. आणि ज्यावेळी स्किल्स घेताय त्यानंतर दुसरी गोष्ट तुम्हाला काय करायची, तर प्रोजेक्ट. ओके. प्रोजेक्ट्स पण असे पाहिजेत की ज्याच्यामध्ये थोड्या चांगल्या गोष्टी, म्हणजे जे नॉर्मल बेसिक होतं, आता मग अशी बोललेला की टू डू ऍप्लिकेशन असेल किंवा कॅल्क्युलेटर असेल, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी झाल्या. ह्या गोष्टी प्रत्येक फ्रेशर करतच असतो. जर करत नसेल तर म्हणजे तेवढ्या तरी केल्याच पाहिजेत. तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त थोडं एक्स्ट्रा करायचंय, एखादा टॉपिक घ्या, त्याच्यामध्ये प्रोजेक्ट बनवा. त्यामध्ये त्या लँग्वेजच्या, जर डॉटनेट करत असाल तर त्या लँग्वेजच्या ऍडव्हान्स कॉन्सेप्ट यूज करून त्या मांडण्याचा प्रयत्न करा. ओके. प्रोजेक्ट स्किल आणि प्रोजेक्ट आता मी अज्युम करतोय तुमच्याकडे आहेत, कारण क्लास तुम्ही जॉईन केलाय. त्यानंतर आता लास्ट इयर पण पास आउट आहात, म्हणजे तुमच्याकडे एक तरी प्रोजेक्ट आहे लास्ट इयरचा. ओके. एक आहे, पण माझं म्हणणं असतं की मिनिमम 3 प्रोजेक्ट पाहिजेत. कारण का म्हणतोय, कारण तुम्हाला जर रिझ्युमे बनवायचा आहे, सीव्ही बनवायचा आहे, तर त्यामध्ये जर फ्रेशर असाल तर जास्त गोष्टी नसतात तुमच्याकडे लिहिण्यासारख्या. मग जास्त गोष्टी लिहिण्यासारख्या बनवण्यासाठी तुमच्याकडे प्रोजेक्ट हवेत. आय सजेस्ट 3 मिनिमम. ओके. थर्ड गोष्ट येते, प्रोजेक्ट झाले, सगळे झाले, तुम्हाला रिझ्युमे क्रिएट करायचा. ओके. मी ह्याच्याबद्दल जास्त बोलेनच की कशावरून बनवाल, कसा बनवायचा आहे. पहिल्यांदा आपण ह्या स्टेप कम्प्लीट करूया, आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं, तर इंटरव्ह्यू प्रिपरेशन. प्लॅटफॉर्म मध्ये लिहितो, इंटरव्ह्यू प्रिपरेशन करायचंय. आणि ह्याच्यातच येतं थोडक्यात, 4 मध्येच येईल ते, तरी पण मी एक वेगळा पॉईंट लिहितो. सॉफ्ट स्किल, बोलण्याची पद्धत. एखादा इंटरव्ह्यू देताय तर त्या समोरचा प्रोफेशनलिस्ट तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहे, तर त्याच प्रोफेशनल तुम्हाला आन्सर देता आले पाहिजेत. त्यासाठी तुम्हाला एक बेसिक इंग्लिश आली पाहिजे. बेसिक, जास्त ऍडव्हान्स मध्ये जाऊ नका. बेसिक, की समोरचा जर प्रोफेशनली आपल्याला काय विचारतात तशाच फॉर्मल पद्धतीमध्ये त्याला आन्सर कसं करायचं, आणि जरी येत नसेल तरी त्याला आन्सर कसं करायचं. ओके. ऍज अ फ्रेशर म्हणून तुमच्याकडून ह्या गोष्टी अपेक्षित आहेत. आता ह्यामध्ये तुमच्याकडे किती चेकलिस्ट चेक होत आहेत ते बघा. स्किल्स, प्रोजेक्ट, रिझ्युमे वगैरे वगैरे. ओके. सो फर्स्ट आणि सेकंड पॉइंट तुमच्याकडे आहे असं मी गृहीत धरलंय. आपण थर्ड पासून स्टार्ट करूया, की जर रिझ्युमे बिल्ड करायचं तर तुम्ही काय करा. सो मी एक एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. स्क्रीन शेअर करतो. एकदम विजिबल असेल तर सांगा, स्क्रीन शेअर केलेलं. काही रिप्लाय द्या मेसेजला. काही व्हाईट बोर्ड शेअर करत होतो मी आतापर्यंत. स्क्रीन दिसत असेल तर सांगा. थँक्यू योगेश. ओके. तर आपल्याला रिझ्युमे बिल्ड करायचा आहे. आणि आत्ताचे जर कंडिशन बघितली तुम्ही, तर भरपूर प्रेशर आहेत आणि जॉब ओपनिंग कमी आहेत. मी कमी आहेत बोलतोय, नाहीयेत असं नाहीये. ओपनिंग कमी आहेत, फ्रेशर जास्त आहेत. सो एक तिथे मध्ये काय बोलतोय, गर्दी झाली भरपूर, त्यामुळे कंपन्यांनी आता भरपूर सारे फिल्टर्स लावायला किंवा बरेच चेक करण्यासाठी प्रोसेस चालू केली. सो तुम्हाला आहे ना त्या गर्दीतून वेगळं दिसायचंय. ओके. महत्वाचा मुद्दा हाच आहे की त्या गर्दीतून तुम्हाला थोडं का होईना वेगळं दिसण्याचा प्रयत्न करायचा आहे.
जर तुमच्यात काही वेगळेपण असेल तर तुमचा रिझ्युमे किंवा तुमचा प्रोफाईल सिलेक्ट होईल. जर तुम्ही त्याच कॉमन गोष्टी करत असाल, म्हणजे मी तुम्हाला एक रिझ्युमे दाखवतो, माझाच आहे फ्रेशरचा. हा दिसत असेल. ओके, मी हा खूप आधी बनवला, खूप बरेच वर्ष BCS ला होतो त्यावेळेचा. आणि आता पण बऱ्याच जणांच्या अशा पद्धतीने रिझ्युमे असतात. थोडं फॉर्मॅटिंग वेगळं असेल, पण फक्त तुम्ही स्ट्रक्चर बघा. समोर रिझ्युमे वर लिहिलंय, ठीक आहे. म्हणजे जर मी हे लिहिलं नसतं तर कोणाला कळलं नसतं की तो रिझ्युमे. टेक्स्ट बघा. त्यानंतर मी माझी बेसिक माहिती दिली. अ, एक गोष्ट माझ्याकडे होती, माझ्याकडे त्यावेळी पण गिटहबचं अकाउंट होतं BCS पास आउट व्हायच्या आधी. ओके, त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह, त्यानंतर एक्सपिरियन्स मध्ये फ्रेशर लिहिलंय. ह्या चुका आहेत बरं का, मी दाखवतोय त्या. ऑब्जेक्टिव्ह मध्ये बरेच काय काय लिहिलं. हे जरी विचारलं असतं मला त्यावेळी तरी जमलं नसतं. एक्सपिरियन्स, एज्युकेशनल बरंच काय काय आहे. खाली आलं प्रोग्रामिंग स्किल, त्यानंतर प्रोजेक्ट आहे, पर्सनल इन्फॉर्मेशन पुन्हा एकदा खाली, सिंगल आहे मॅरिड आहे ते लिहिलंय, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी. मला सांगा, आता इथे जेवढे आहेत त्यामध्ये बऱ्याच लोकांचा अजूनही असा रिझ्यूम असेल. जस्ट कोणी डायरेक्टली मेसेज करा, अजून किती जणांचे असेच आहेत रिझ्यूम, हे जे बॉक्सेस आहेत. जर असेल तर वन टाईप करा, नसेल तर टू टाईप करा. खरं खरं टाईप करा काय असेल ते. अरे बापरे, सगळे टू वालेच आहेत. म्हणजे मला वाटतं मीच थोडा हे होतो, ज्यावेळी फ्रेशर होतो ना त्यावेळी ह्या थीम मध्येच होतो. कारण मला माझ्या सिनियर्स कडून असा फॉर्मॅट मिळालेला किंवा माझ्या रिलेटिव्ह कडून त्याच फॉर्मॅट मध्ये मी चेंज केले आणि पुश केले. अजूनही मी बऱ्याच जणांचे बघतो असे असतात. ओके, ह्या रिझ्युमेवर तुम्ही तुमचं काही वेगळेपण किंवा काही सिलेक्ट होण्याचे चान्सेस कमी होतात. नाही असं म्हणत नाही, कमी होतात. कारण हेच असेच येतात. आणि हे बघण्याचा किंवा HR ला रीड करण्याचा थोडा तरी इंटरेस्ट आला पाहिजे ना रिझ्यूम. ओके, सो ह्या पद्धतीने बनवू नका. तर मी फ्रेशर नाही, माझा आत्ताचा लेटेस्ट एक आहे, दिसतोय रिझ्यूम म्हणून. टू पेज करतो, सिंगल पेज मध्ये बघूया. मी त्या रिझ्यूमे पासून ह्या रिझ्यूमे पर्यंत पोहोचलोय. हळूहळू. ओके, तर हा जो रिझ्यूमे होता ऍज अ फ्रेशर, आणि हा एक रिझ्यूमे आहे, त्यामध्ये मोस्ट ऑफ द पार्ट आपण प्रोजेक्टने कव्हर केले. त्यामध्ये बरीच माहिती आहे, भरपूर आहे, काय 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 जे जे काय केलंय मी आतापर्यंत. स्किल्स पासून माझं डोमेन काय आहे, वर्क एक्सपिरियन्स, प्रोजेक्ट, आपल्याला ह्या पद्धतीचा रिझ्यूमे क्रिएट करायचा. सो जर तुम्ही स्वतःला जर HR च्या जागेवर ठेवलं आणि तुमच्याकडे एकाकडून असा रिझ्यूमे आलाय, एका कॅन्डिडेट कडून, आणि सेकंड कॅन्डिडेट कडून तुम्हाला हा असा रिझ्यूमे आलाय, तर तुम्ही कोणता सिलेक्ट कराल, वन ऑर टू? थोडं मी चॅटमध्ये टाईप करायला सांगतो, थोडं इंटरॅक्टिव्ह हवंय म्हणून. बाकीचे
थँक्यू. मी तुम्हाला फॉर्मॅट पाठवेन जर गरजेचं असेल, मी सरांशी बोलून घेतो. हा एक टेम्पलेट आहे. हा टेम्पलेट आहे. आता तुम्ही ऍज अ फ्रेशर तुमच्याकडे एवढी माहिती येणार नाहीये, हे मला पण माहित आहे. सो मी तुम्हाला हा एक रिझल्ट दाखवतो. हा ऍज अ मी जस्ट ज्यावेळी ECS मधून स्विच करण्यासाठी वगैरे होतं त्यावेळी क्रिएट केलेलं. ते ह्या पद्धतीचा मी सिंगल पेज बनवलाय. ओके, मला काही गोष्टी आता यातून हायलाइट करायच्यात म्हणून मी रिझ्युमे ओपन केलाय. ज्यावेळी HR तुमचा मेल बघतो किंवा नोकरी प्रोफाईलवर जाऊन रिझ्युमे बघतो, त्यावेळी त्याचा एका नजरेत ओके जस्ट बघून त्याला कळलं पाहिजे की हा बेसिक माहिती, जी गरजेची माहिती आहे ती दिसली पाहिजे. ओके, मग ऍज अ कंपनीला काय हवं असतं? सगळ्यात अगोदर HR ला तुमची बेसिक इन्फॉर्मेशन पाहिजे, कारण तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. सो बेसिक इन्फॉर्मेशन रिझ्युमे ओपन केल्या केल्या तुम्हाला समोर दिसतोय बघा. बेसिक इन्फॉर्मेशन, माझे स्किल्स, माझा वर्क एक्सपिरियन्स, ओके, आणि प्रोजेक्ट्स. याच्या व्यतिरिक्त HR ला किंवा कंपनीला जास्त काही नको असतं. ओके, त्यांना लागणारे ह्याच गोष्टी. त्यानंतर पण आपल्याकडून टाकायच्या गरजेच्या आहेत ह्या सेकंडरी गोष्टी आल्या. आपलं एज्युकेशन, तुम्हाला लँग्वेज कोणत्या येत आहेत. ओके, ऍज अ महाराष्ट्रामधून हायरिंग करतोय तर त्याला माहिती की इंग्लिश, मराठी, हिंदी त्याला येत असेल. ओके, सो ज्या प्रायमरी गोष्टी आहेत त्या तुम्ही वर ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमची बेसिक इन्फॉर्मेशन, वर्क एक्सपिरियन्स, स्किल्स आणि प्रोजेक्ट्स. आता तुमच्या ऍज अ फ्रेशर तुमच्याकडून हा सेक्शन गायब होतोय. ओके, तुमच्याकडे हे नसणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला काय मेन्शन केलं की मिनिमम तुमच्याकडे 3 प्रोजेक्ट हवेत. का? कारण तुम्हाला हे लिहिता यावं. ओके, जेवढे जास्त प्रोजेक्ट तेवढा तुमचा रिझ्युमे जास्त भरलेला दिसेल. ओके, मिनिमम 3 सांगितले, तुम्ही 4 घ्या, 5 घ्या, त्यामधले एक 4 जरी टाकले. आणि मी ह्या रिझ्युमे मध्ये कमी टाकले माहिती. ओके, त्यावेळी मला एवढी आयडिया नव्हती. तुम्ही जास्त लिहायचे. आणि का तुम्ही ऍडव्हान्स कॉन्सेप्ट यूज करा तुमच्या प्रोजेक्टमध्ये, तर इथे लिहिण्यासाठी. जर तुम्ही एक प्रोजेक्ट केला, हा माझा प्रोजेक्ट बघा BCS चाच आहे, लास्ट इयरचा. ओके, बट मी त्यामध्ये काही ऍडव्हान्स म्हणजे एंटिटी फ्रेमवर्क, DB फर्स्ट मेथड, त्यानंतर फ्लॅट UI केलेला, 4NF यूज केलेलं, नॉर्मलायझेशन केलेलं. सो ह्या गोष्टी तुम्ही जर इथे मेन्शन केल्या ते कीवर्ड, तर ज्यावेळी इंटरव्ह्यूवर आहे तो ज्यावेळी तुमचा रिझ्युमे बघेल त्यावेळी तो ह्यातलेच क्वेश्चन विचारतो. जर तुम्हाला प्रोजेक्ट बद्दल त्याने विचारलं तर तो ह्यामधलेच कीवर्ड पॉइंट आउट करून तुम्हाला क्वेश्चन विचारतो. ओके, सो ज्या गोष्टींवर तुम्हाला बोलता येते त्या गोष्टी इथे मेन्शन करा. आणि ज्या गोष्टींबद्दल माहित नाहीये, उगाच टाकायचं म्हणून जरी टाकणार असाल तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस आहेत. जर त्याने विचारलं तर आणि बोलता नाही आलं तुम्हाला तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्या इंटरव्ह्यूवर पडेल. ओके, सो जे येतंय, ज्याच्याबद्दल तुम्हाला बोलता येऊ शकतं त्याच गोष्टी फक्त तुम्हाला रिझ्यूम मध्ये ऍड करायच्या. ओके, हे क्लिअर आहे? तिथेपर्यंत क्लिअर आहे का? रिझ्युमे कसा असावा याबद्दल मी तुम्हाला सांगितलंय. सिंपल गोष्टी की रिझ्युमे जो आहे तो ओपन केल्या केल्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या समोर दिसल्या पाहिजे. ओके, तर आता तुमचं नाव, तुम्ही कशात काम करताय, म्हणजे समजा तुम्ही .NET डेव्हलपर म्हणून जरी टाकलं तिथे तरी चालेल. एक लाईन काहीतरी इथे टाका, तुमचा ऑब्जेक्टिव्ह किंवा टायटल, हे ऑप्शनल आहे बट लिहा, कारण थोडं दिसताना बरं दिसतंय. त्यानंतर तुमची बेसिक इन्फॉर्मेशन जेवढ्या वर टाकता येईल, जेवढ्या वर लिहिता येईल तेवढी लिहायची प्रयत्न करा. त्यानंतर इथे तुमचा वर्क एक्सपिरियन्स नसेल, तुमचे इथे येतील प्रोजेक्ट्स. कोणीही इथे एज्युकेशन टाकू नका. जरी मास्टर्स केला असेल, जरी PhD केली असेल तरी तुमच्या इथे एक तर वर्क एक्सपिरियन्स येईल. वर्क एक्सपिरियन्स नसेल तर तुमचे प्रोजेक्ट्स येतील. ओके, ही गोष्ट क्लिअर ठेवा.
एज्युकेशनचं त्यांना काही घेणं देणं नाहीये. त्यानंतर स्किल्स ही एक महत्वाची गोष्ट आहे की कळलं पाहिजे, आणि जेवढं सुटसुटीत लिहिता येईल, जेवढं त्याचं क्लासिफिकेशन करता येईल, सेपरेट सेपरेट करता येईल तेवढं करा. स्किल्स लिहा, सर्टिफिकेशन असतील तर मॅन्डेटरी गोष्टी काय आहेत? पर्सनल इन्फॉर्मेशन, स्किल्स आणि प्रोजेक्ट्स. आणि त्यानंतर राहिलेल्या जागेत ह्या गोष्टी फिल करायच्या. लँग्वेजेस कोणत्या येत आहेत, एज्युकेशन, आणि कोणी तुम्ही सिंगल आहे, मॅरिड आहे, अनमॅरिड आहे, त्याची गरज लागत नाही. जर जागा राहत असेल शिल्लक तर टाका. अजून एक महत्वाची गोष्ट, रिझ्युमे मध्ये तुमची कोणतीही निगेटिव्ह गोष्ट दिसली नाही पाहिजे. निगेटिव्ह म्हणजे मला काय म्हणायचं, एक तर तुमचा गॅप जर असेल तर गॅप नाही दिसला पाहिजे. आणि सेकंड गोष्ट जी मोस्टली असते किंवा माझ्या केसमध्ये आहे, जर पर्सेंटेज एज्युकेशन मध्ये कमी असतील, कोणत्याही 10वी 12वी, ग्रॅज्युएशन, मास्टर्स, तर ते लिहायला टाळा. म्हणजे माझ्या एज्युकेशन मध्ये मी पर्सेंटेज किंवा मार्क्सला कॉलमच ठेवलेलं नाही. ओके, काय कारण मला माहिती आहे, मला 12वी मध्ये फक्त किती 51% होते. ते पण राऊंड अप करून सांगते मी, 51 पॉईंट समथिंग होते, तर 52 ऐकायला थोडं बरं वाटतं. सो 52% होते. सो ती गोष्ट मी इथे मेन्शन केलेली नाही. आणि तुम्हाला जरी कमी असतील, 60 पेक्षा जर कमी असतील, तर तुम्ही ती मेन्शन करू नका इथे. जी गोष्ट माझ्या फर्स्ट रिझ्युमे मध्ये होती, हे बघा, ती चूक तुम्ही करू नका. ओके, निगेटिव्ह गोष्टी आपल्याला रिझ्युमेवर मेन्शन करायच्या नाही. जर गरज असेल तर ते विचारल्यावर सांगायचंय, त्यावेळी खोटं सांगू नका. ओके. एक क्वेश्चन आहे, हॉबीज टाकायच्या का? फ्रेशर म्हणून जर रिकामा राहत असेल ना तुमचा, मोस्टली केसमध्ये होतं की रिझ्युमे मोठा होत नाही, छोटा होतो. असं एम्प्टी स्पेस, व्हाईट स्पेसेस जास्त राहतात की रिकामाच एक पेज पण होत नाही. त्यावेळी तुम्हाला ह्या गोष्टी टाकायच्या की हॉबीज, अजून एक पर्सनल इन्फॉर्मेशनचा कॉलम, म्हणजे मी इकडे केलाय तसा, हे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, डिक्लेरेशन. जर तुमचा रिझ्युमे फील होत नसेल अप टू, जर रिकामा रिकामा जास्त वाटत असेल, तर त्यावेळी त्या एक्स्ट्रा गोष्टी टाका की एक्स्ट्रा करिक्युलर, त्यानंतर हॉबीज वगैरे वगैरे. का सांगतोय, कारण त्या गोष्टी कंपनीला लागणाऱ्या नाहीयेत. कंपनी तुमच्या हॉबीज ऐकून करणार काय? जेवढं टेक्निकल कंटेंट टाकता येईल, काही असू द्यात मग. म्हणजे मी आता हे सर्टिफिकेशन केलेलं आहे नॉर्मल, त्यावेळी मला एवढं माहित नव्हतं, आयडिया नव्हती, बट मी टाकलेलं आहे. हे सर्टिफिकेशन नाहीये, नॉर्मल युडेमीचे सर्टिफिकेट्स होते. सर्टिफिकेशनचा अर्थ वेगळा होतो, एक म्हणजे क्लाउडचे सर्टिफिकेशन वगैरे असतील. सो हे नॉर्मल सर्टिफिकेट होते, पण मला वाटलं टाकावं कारण गिट माझ्याकडे एक्स्ट्रा होतं. सो मी गिटला मेन्शन करण्याचा प्रयत्न केलाय बऱ्याच ठिकाणी. आणि हे केल्यामुळे ना मला बरेच क्वेश्चन पण आले इंटरव्ह्यू मध्ये गिट बद्दल, आणि मला त्याच्यावर बोलता येत होतं. सो फायदाच झाला मला त्याचा. तर ही मीटिंग आता 10 मिनिटांमध्ये एंड होईल, बट मला एक पॉइंट क्लिअर करायचा होता, तुमचा रिझ्युमे कसा असावा तो माझ्या साईडून क्लिअर केलाय. सो 10 मिनिट शिल्लक आहेत, त्यामध्ये जर क्वेश्चन काय असतील रिझ्युमे रिलेटेड, अजून आपण नोकरीवर गेलेलो नाहीये, त्या मीडियम मध्यस्थी किंवा मिडलवेअर जो आहे ऍप्लिकेशनचा, त्याच्याकडे गेलेलो नाहीये. रिझ्युमे बद्दल काही डाऊट्स असतील तर विचारा. फोटो असावा का? जर प्रोफेशनल असेल फोटो तुमच्याकडे एखादा ब्लेझर मधला, किंवा एक आयडियल बॅकग्राऊंड असलेला जर असेल तर ऍड करा, बेनिफिट होतो त्याचा. बट माझ्याकडे नव्हता, मी एका कोणत्या तरी रिझ्यूम मध्ये ऍड केलेला. हा ठीक आहे, हा हा मी सिनेक्रॉन मध्ये होतो त्यावेळी, क्लायंटचे पण इंटरव्ह्यू असतात, त्यावेळी केलेला आहे, बनवलेला आहे. ओके, त्यामुळे ते मॅन्डेटरी होतं मला फोटो ऍड करायचा, सो मी ऍड केलाय.
भरपूर रिझ्युमे आहेत माझ्याकडे. हम्म. ठीक आहे, एक आपण आहे ना फ्लोने जाऊ. सगळ्यात पहिला माझा रिझ्युमे हा होता. तोपर्यंत तुम्ही क्वेश्चन विचारा रिझ्युमे बद्दल काय असतं. सगळ्यात पहिला ऍज अ फ्रेशर ज्यावेळी होतो त्यावेळी माझ्याकडे हा रिझ्युमे होता. Okay. त्यानंतर सेकंड मी क्रिएट केला हा, ज्यावेळी मला ECS सोडायची होती. ओके, पण हा मी कोणाला फॉरवर्ड केला नव्हता. हा सेकंड आहे. सांगतो. हा सेकंड रिझ्युमे आहे. हा थर्ड आहे. इथून थोडा मी अपडेट होत गेलोय. इथून मागचे थोडे व्यवस्थित नव्हते एवढे. इथून पुढे थोडा एक प्रोफेशनल टच आला याला, की हा थर्ड आहे. त्यानंतर मी चौथा हा इंटरनल साठी बनवलेला, बट मला चांगला वाटलेला, सो मी घेतलाय तुम्हाला दाखवण्यासाठी. प्रोजेक्ट वगैरे आहेत, रिस्पॉन्सिबिलिटीज वगैरे हे ह्या गोष्टी थोड्या वेगळ्या केल्यात. आणि हा लास्ट आहे माझा. आता जो रिसेंट मी स्विच केला त्यावेळी मी हा यूज केलेला. हा 3 पेजेसचा झाला. अगोदर माझं मत होतं की सिंगल पेजचे बनवायचे, पण आता इन्फॉर्मेशन तेवढी बसत नव्हती त्याची, सो मी 3 पेजेसचा केला. सो ही प्रोग्रेस होती वन बाय वन. आता मला ह्या पहिल्या रिझ्युमे पासून ह्या 5व्या रिझ्युमे पर्यंत यायला जो वेळ गेला, मला ज्या गोष्टी लेट समजत गेल्या, ओके, त्या गोष्टी मी तुम्हाला आता किंवा थोड्या वेळात सांगण्याचा प्रयत्न करेन, की ज्या मी चुका केल्या अगोदर त्या तुम्ही करू नये. मला इथे यायला 3 साडेतीन आता जो एक्सपिरियन्स झालाय माझा, 4 वर्षाचा वेळ गेला. त्यापेक्षा तुम्हाला ज्यावेळी ऍज अ फ्रेशर म्हणून बाहेर निघताय त्यावेळी तुम्ही लक्षात घेऊनच रिझ्युमे बनवा. ओके, वेबसाईट कोणती यूज करायची? ओके, रिझ्युमे बनवण्यासाठी एक RX रिझ्युमे, रिएक्टिव्ह रिझ्युमे म्हणून एक साईट आहे. त्याच्यावरून मी हा क्रिएट केलेला. ओके, तुम्हाला टेम्पलेट मिळून जाईल त्याचं. रिएक्टिव्ह रिझ्युमे म्हणून आहे वेबसाईट. ओके, आणि हा जो लास्टचा आहे हा मी स्वतः क्रिएट केलाय, म्हणजे एडिट करून स्वतःच बॅकग्राऊंडला थोडा कलर किंवा ह्या लाईन्स वगैरे ज्या आहेत त्या मीच ऍड केले. आणि हे मी क्रिएट केलंय कॅनवावरून. कॅनवा CV म्हणून ऍप्लिकेशन वेबसाईट आहे, लॅपटॉपवरून तुम्ही ऍक्सेस करू शकता. त्याच्यावर एडिटिंग आणि फ्री एक्सपोर्ट होतोय आपल्याला हा रिझ्यूम. सो जो हा बनवलाय मी थर्ड वाला, हा आहे रिएक्टिव्ह रिझ्युमे म्हणून वेबसाईट आहे, त्याच्यावरून क्रिएट केलाय. आणि हा जो शेवटचा आहे हा कॅनवावरून क्रिएट केला. ओके. हो, एक क्वेश्चन आला इथे की जर नॉर्मल वेबसाईट कोणतेही सर्टिफिकेशन नॉर्मल असतील किंवा एखाद्या कॉलेजमध्ये तुम्ही कॉम्पिटिशन जिंकला असाल तर ते सुद्धा ऍड करू शकता तुम्ही. ते सर्टिफिकेशन मध्ये ऍड करा किंवा एक्स्ट्रा करिक्युलर म्हणून लिहून त्यात ऍड करा. ज्या गोष्टी तुम्ही अचीव्ह केल्यात ते ज्या दाखवण्यासारख्या आहेत त्या सगळ्या ऍड करा. त्या लिहिताना पुढे मागे बघू नका. जे असेल तुमच्याकडे काही असेल, कोणती ट्रॉफी असेल, एक बेसिक सर्टिफिकेशन असेल ते ऍड करा. बट टेक्निकली असेल तर ऍड करा. अननेसेसरी म्हणजे काहींकडे आता कुकिंग असेल, ओके, त्याची कंपनीला काय गरज आहे ना तुमच्या कुकिंगची, किंवा एखादं स्पोर्ट्स मध्ये असेल तर ठीक आहे, म्हणजे जर दाखवण्यासारखं असेल, नॅशनल लेवलचं असेल, स्टेट लेवलचं असेल, ठीक आहे. बट मी सजेस्ट करेन जर टेक्निकली काय असेल तरच ऍड करा इथे. आय थिंक मी मोस्ट ऑफ द पॉइंट्स रिझ्युमे बद्दल क्लिअर केलेत. माझ्याकडून जो रिझ्युमे बद्दल कंटेंट होता मी तो तुम्हाला सांगितलाय. आता जरी काही डाऊट्स असतील अजून विचारता येतो बरेच, तर ते विचारा. मीटिंग एंड व्हायला 3 मिनिटं राहिले, सो त्याच्या आधी आपण रिझ्युमेचं क्लिअर करू आणि त्यानंतर Naukri.com.
एनी डाउट्स? ठीक आहे, डाउट्स आलो तो. ओके, माझ्या चुका सांगितल्या ना रे. सुरुवातीचा रिझ्युमे मध्ये जर बघितलं तर हा जो फालतू टेम्पलेट आहे, म्हणजे जे परंपरेने चालत येत होतं सिनियर्स कडून ज्युनियर कडे, तोच रिझ्युमे टेम्पलेट युज करून मी क्रिएट केला. त्यामध्ये ही एक मिस्टेक आहे. निगेटिव्ह गोष्ट मी इथे मांडली. हा, एक्सपिरियन्स फ्रेशर ही पण निगेटिव्ह गोष्ट आहे, ती पण मी लिहिली आणि नजरेत येईल अशी लिहिले. त्यानंतर इंडेंटेशन बघा, डिग्रीचा डबल ई खाली आहे, म्हणजे ह्या गोष्टी बेसिक चुका आहेत. ह्यामध्ये इंडेंटेशन नाही बघा काही. ओके, आणि ज्या गोष्टी आपल्याला वर टाकायच्या त्या मी खाली लिहिले. प्रोजेक्ट. त्यानंतर सेकंड रिझ्युमे बनवला. त्यामध्ये मी बऱ्यापैकी इम्प्रूव्ह केलंय, इम्प्रुव्हमेंट आहे की हे केलंय. बट जर बघितलं तर ह्या गोष्टींनी जास्त स्पेस घेतलाय. म्हणजे जर एखादा HR रिझ्युमे ओपन करतोय तर त्याला समोर हे दिसतंय. सो त्याला स्क्रोल करायचंय खाली, म्हणजे थोडं त्याचं काम वाढलंय. त्यानंतर दुसरी गोष्ट, प्रोजेक्ट बघा मी एकच लिहिलंय. सगळ्यात वाईट गोष्ट, तो काय मला विचारेल फक्त एका प्रोजेक्टवर. त्याच्यावरून कळतंय की मला हँड्स ऑन नाहीये जास्त. होता, बट मला तो मांडता आला नाही. ओके, आणि हे जे फापट पसारा केलाय मी सगळा, ही सेकंड. थर्ड पासून मला वाटते मी जो बनवलाय त्यामध्ये जर सगळ्यात चांगला दिसणारा कोणता असेल रिझ्युमे तर तो हा आहे. कलर कॉम्बिनेशन यूज केलंय आणि माहिती पण बऱ्यापैकी लिहिलंय. तर इथून मी इम्प्रुव्हमेंट करत आलो. थोडं एक मिस्टेक होती की सर्टिफिकेशन्स मध्ये चुकीचे सर्टिफिकेशन टाकले. ठीक आहे, जावास्क्रिप्ट आणि jQuery ह्याच्याबद्दल सर्टिफिकेशन दाखवण्याची गरज नव्हती. ही मिस्टेक होती. बाकी ह्याच्यामध्ये मला तर काही वाटत नाही की चुकलंय काही. ठीक आहे, त्यानंतर हा हा इंटरनल होता, हा सोडून द्या. हा सगळ्यात लेटेस्ट आहे. यामध्ये बऱ्यापैकी मी सगळ्या चुका सुधारल्यात. स्किल्स मध्ये मी वेगवेगळं क्लासिफाय करून टाकलंय. डोमेन मी माझे मेन्शन केलेत. सिनॉप्सिस मध्ये मी माझ्या अख्ख्या प्रोफाईलची एक शॉर्ट समरी दिली. सो HR असेल किंवा इंटरव्ह्युअर असेल त्याला सिम्पली कळून जाईल की मी काय केलंय ह्याच्या 3-4 वर्षात आहे, काय केलंय. माझ्या अचिव्हमेंट्स मी ऍड केल्या, इथून मागे कशात नव्हत्या त्या मी इथे ऍड केल्या. एज्युकेशन पण मी आता एका बाजूला ढकलले, कारण ऍज अ एक्सपिरियन्स म्हणून आता एज्युकेशनची काही गरज नाहीये. वर्क एक्सपिरियन्स मध्ये मी पॉइंट वाईज सगळं लिहिलंय. आणि त्यानंतर हे जे प्रोजेक्ट आहे त्यामध्ये सगळं डिस्क्रिप्शन जेवढं मला माहिती आहे ते सगळं ऍड केलं. आणि बरेच प्रोजेक्ट ऍड केले. सो दिस इज द लेटेस्ट प्रोफाईल ऑफ मी. आणि जेवढं माझं काही येतंय, मला जे येतंय ते मी ऍड केलं. आणि वरच्या कोपऱ्यात मी माझी बेसिक माहिती, मला कॉन्टॅक्ट कसा करता येईल ते ऍड केलं. सो ह्या चुका मी सुधारत गेलोय एक एक एक. ओके, 1 मिनिट राहिलाय. रिजॉईन करूया रेकॉर्डिंग वाल्याने. थोडं लक्ष द्या रेकॉर्ड जो करतोय. ठीक आहे, रिजॉईन करूया, मी लेफ्ट करतोय.